कोल्हापुरातील रस्त्यांचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर आलाय. 100 कोटींचे रस्ते बनणार असा कांगावा करण्यात आला, मात्र शहरातील बहुतांश रस्ते पूर्ण झालेलेच नाहीत. त्यामुळे आता वाहनधारकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. या समस्येकडे कोल्हापूर महानगरपालिकेच्या व ढिम्म प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज ताराबाई पार्क परिसरात घडलेल्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वाहने चालवून डर्ट रॅली काढण्यात आली. डर्ट रॅली ट्रॅक म्हणून काढण्यात आलेल्या या आंदोलनाने सर्वांचेच लक्ष वेधले. या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ताराबाई पार्क सारख्या उच्चभ्रू वस्तीमध्ये रस्त्यांची अशी दयनीय अवस्था असेल तर सर्वसामान्य लोकांना याचा किती त्रास सहन करावा लागत असेल आणि सर्वसामान्य ठिकाणांची काय दशा असेल हे पाहायलाच नको. यावेळी बोलताना ट्रॅक रॅलीचे संयोजक म्हणाले की आज अशा प्रकारचं आंदोलन करत असताना खरं तर मनाला खूप वेदना होतात. पण प्रशासनानं लोकांच्या भावना, लोकांच्या अडचणी यांचा विचार करून या आंदोलनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघावं. ताराबाई पार्क हे प्रतिकात्मक केलेलं आंदोलन आहे. शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये अशी परिस्थिती आहे. शहरातल्या महिलांची, नागरिकांची, रस्त्यावरनं वयोवृद्ध लोकांची तर सगळ्यात जास्त अडचणी आहेत. या रस्त्यावरनं चालता देखील येत नाही आहे. चालता जरी एखादा कोण जर पडला तर त्याची दुर्घटना होण्याच्या वेळा घटना इथं घडलेल्या आहेत. आम्ही ह्या सगळ्या घटनांना साक्षीदार आहोत, म्हणून हे नाईलाजास्तव हे आंदोलन करायची वेळ आलेली आहे. त्याच्याकडे आपण सकारात्मक दृष्टिकोनातून बघून त्याच्यावर शहरातल्या सगळ्या रस्त्यांच्यावर वेळीच आपण मार्ग काढावा व येणाऱ्या गणपती चांगल्या पद्धतीनं आनंदोत्सवात लोकांचा पार पाडेल यासाठी आपण हे रस्ते आपण सुस्थितीत आहोत.